नमस्कार. चला तर मग 11वी म्हणजेच FYJCच्या ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. 11वीचा ऑनलाईन प्रवेश अर्ज तो भरताना थोडा गोंधळ उडू शकतो नाही का? पण अजिबात काळजी करू नका. राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेजच्या माहितीच्या आधारे आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया इतक्या सोप्या टप्प्यांमध्ये मांडलीये की अर्ज अगदी सहज आणि अचूक भरता येईल. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही संपूर्ण प्रक्रिया 2 भागांमध्ये आहे, भाग 1 आणि भाग 2. आज आपण पूर्णपणे भाग 1 वर लक्ष केंद्रित करणार आहोत, कारण हाच तर पाया आहे. यातच आपली नोंदणी होते, आपली सगळी वैयक्तिक माहिती भरली जाते आणि इथेच सगळं व्यवस्थित झालं की पुढची प्रक्रिया सोपी होते. अर्ज भरायला सुरुवात करण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे लागणारी सगळी कागदपत्र आधीच एकत्र आणून ठेवायची, म्हणजे ऐनवेळी धावपाळ नको. चला बघूया आपल्याला नक्की काय काय तयार ठेवायचं आहे. ही आहेत ती अगदी बेसिक पण अत्यंत आवश्यक कागदपत्र, जी प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारच. आपली 10वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC आणि आपला आधार कार्ड, ह्या सगळ्याच्या कॉपीज तयार ठेवा. आता जे विद्यार्थी राखीव प्रवर्गातून म्हणजे रिझर्वेशन कोट्यामधून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी काही अधिकची कागदपत्र लागतील, जसं की जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट. एक गोष्ट लक्षात ठेवा, या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी हे सगळे दाखले वैध म्हणजे व्हॅलिड असणं खूप गरजेचं आहे. चला, कागदपत्र तर जमली. आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. आपली पहिली पायरी आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करणे, म्हणजेच स्टुडंट रजिस्ट्रेशन करणे. ही नोंदणीची प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. वेबसाईटवर जाऊन स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आणि विचारलेली माहिती भरायची. सगळ्यात शेवटी एक पासवर्ड तयार केला की आपली नोंदणी पूर्ण होते आणि मग आपल्याला एक लॉग इन ID मिळतो. हा जो लॉग इन ID आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. तो कुठेतरी व्यवस्थित लिहून ठेवा. ओके, लॉग इन झालं. आता सुरू होतोय खरा फॉर्म, म्हणजे आपला भाग 1. यात आपली सगळी वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती आपल्याला काळजीपूर्वक भरायची आहे. बघा, हा जो भाग 1 आहे तो असा वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेला आहे. वैयक्तिक माहिती, पत्ता, प्रवर्ग आणि आरक्षण, कागदपत्र अपलोड करणं आणि शेवटी फी भरणं. आपण आता एक एक करून हे सगळे विभाग व्यवस्थित समजून घेऊया. सुरुवातीला येते आपली वैयक्तिक माहिती. यात नाव, जन्मतारीख, पत्ता वगैरे सगळं अगदी अचूक भरा. विशेषतः मोबाईल नंबर आणि ईमेल ID भरताना 2दा तपासा, कारण प्रवेशाबद्दलच्या सगळ्या महत्त्वाच्या सूचना याच मोबाईल नंबर आणि ईमेल ID वर येणार आहेत. इथे चूक झाली की मोठी अडचण होऊ शकते. आता पुढचा जो भाग आहे ना, तो जरा नीट समजून घ्या, कारण इथेच आपल्याला कोटा आणि आरक्षणाचे पर्याय निवडायचे आहेत, ज्यामुळे प्रवेशाच्या संधींवर परिणाम होऊ शकतो. फॉर्म भरताना एक शब्द दिसेल, इन हाऊस कोटा. याचा अर्थ अगदी सोपा आहे. जर आपण 10वी ज्या शाळेतून केली त्याच संस्थेच्या ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर तिथे काही जागा आपल्यासाठी राखीव असतात. हाच तो इन हाऊस कोटा. तर या 2 गोष्टींमधला फरक लक्षात घ्या. कॅप्ड जागा म्हणजे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून गुणवत्तेनुसार भरल्या जाणाऱ्या जागा, ज्या सगळ्यांसाठी खुल्या असतात. याउलट कोटा जागा या इनहाऊस किंवा अल्पसंख्याक अशा काही विशिष्ट गटांसाठी राखीव असतात. आणि म्हणूनच आपण सुरुवातीलाच सगळी कागदपत्र तयार ठेवली होती. आपल्याकडे जे सर्टिफिकेट आहे त्यावरूनच आपला योग्य सामाजिक आणि विशेष आरक्षण प्रवर्ग काळजीपूर्वक निवडायचा आहे. इथे जराही चूक करायची नाही. बरं, सगळी माहिती भरून झाली. आता वेळ आलीये आपण जमा केलेल्या कागदपत्रांच्या डिजिटल प्रती म्हणजे स्कॅन कॉपीज वेबसाईटवर अपलोड करायची. डॉक्युमेंट्स अपलोड करताना 3 नियम लक्षात ठेवा. 1. डॉक्युमेंट एकदम क्लिअर, वाचता येईल असा हवा. दुसरं, फाईलचा फॉर्मॅट JPG, PNG किंवा PDF याच प्रकारचा हवा. आणि तिसरं, फाईलची साईज ती 1 MBच्या आतच पाहिजे. आता समजा आपल्याकडे सध्या शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC नाहीये. मग काय करायचं? घाबरू नका. त्यासाठीच हा अंडरटेकिंग फॉर्म आहे. हे एक प्रकारचं वचनपत्र आहे की ॲडमिशनच्या वेळेस मी हे डॉक्युमेंट नक्की सादर करेन. चला, आपण आता फॉर्म भरण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. फक्त काही शेवटच्या पायऱ्या बाकी आहेत. ओके, आता शेवटच्या 3 पायऱ्या. आधी ऑनलाईन फी भरा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, प्रिव्ह्यू करून आपण भरलेला अर्ज पुन्हा एकदा शब्द न शब्द तपासा. आणि हो, अर्ज लॉक करायची घाई करू नका. ते फक्त 10वीचा निकाल लागल्यावरच करता येणार आहे. तर हा आहे आपल्या ॲडमिशनचा संपूर्ण प्रवास. बघा, भाग 1 भरणं ही फक्त पहिली पायरी आहे. यानंतर खरा प्रवास सुरू होतो, म्हणजे भाग 2 मध्ये कॉलेजचे पर्याय निवडणे, मग गुणवत्ता यादी आणि मग अंतिम प्रवेश.
तर मग भाग 1 यशस्वीपणे पूर्ण झालाय, म्हणजेच प्रवेशाच्या दिशेने एक मोठं आणि महत्वाचं पाऊल टाकलं गेलंय. आता खरा विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की भाग 2 साठी आपल्या पसंतीच्या कॉलेजची आणि स्ट्रीमची यादी काय असणार आहे. यावर विचार सुरू करा आणि पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.